हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त असे चमचमीत छोले कसे करायचे पाहणार आहे। चमचमीत छोले मसाला कसा करायचे पाहणार आहे आपण। याचा घरीच मसाला बनवून एकदम ताजा मसाला बनवून ही भाजी बनवलेली आहे। एकदम टेस्टी अशी बनते बघा। घरच्या घरी मसाला बनवून एकदम मस्त भाजी बनवलेली आहे। तुम्ही नक्की या पद्धतीने भाजी बनवून बघा, छोलेची छान होते, एकदम चविष्ट। तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघा, सर्वप्रथम मी 200 ते 250 ग्राम इथे छोले मी भिजत घातले होते। रात्रभर छान असे भिजलेले आहेत, बघू शकताय। एकदम मस्त असे भिजलेले आहेत। मी भिजलेलं पाणी काढून हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता त्यासाठी आपले छान शिजलेले आहेत। रंग छान यावा म्हणून 1 चमचा चहा पावडर घेतलेली आहे, 1 इंच दालचिनी, 2 मसाला वेलची, 4 ते 5 लवंग आणि मीठ इथे घालून घ्यायचं आहे आपण शिजत घालताना। आता हे एक पोटली करून घ्यायची। चहा पावडर आणि खडे मसाले असे असे कपड्यामध्ये बांधून घ्यायचे आहेत, बघू शकता। आता आपण शिजत घालणार आहे छोले। त्यासाठी इथे छोले मी काढून घेते कुकरमध्ये, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत बघा भिजल्याच्या नंतर, बघू शकता। आता छोले मी घालून घेतलेले आहेत कुकरमध्ये। 1 इंच वर एवढं पाणी आपल्याला घालून घ्यायचं आहे शिजण्यासाठी। 1 इंच वर असं पाणी घालून घ्यायचं आहे शिजण्यासाठी। आता यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे। इथे बघू शकताय मी यामध्ये मीठ घालून घेते बघा। मीठ घातलेलं आहे, यामध्ये मिक्स करून घ्यायचं। आणि जी पोटली केलेली आहे गरम मसाले आणि चहा पावडरची ती घालून घ्यायची यामध्ये आणि झाकण लावून घ्यायचं आहे। इथे बघू शकता मी झाकण लावून घेते आणि इथे मी याच्या मीडियम फ्लेमवर 4 ते 5 शिट्ट्या करून घेणार आहे। आता शिट्ट्या होत्यात तर आपण मसाला बनवून घेणार आहे। ताजा मसाला साठी 2 टेबलस्पून धने घेतलेले आहेत, 1 टेबलस्पून जिरे घेतलेले आहेत, 1 टेबलस्पून बडीशेप, 1 इंच दालचिनी, 4 ते 5 लवंग घेतलेले आहे, 4 ते 5 मिरी, 4 हिरवी वेलची, छोटं जायफळ घेतलेलं आहे। आता जायफळ तुकडे करून घालायचे। हे सगळे आपण आता पॅनमध्ये घालून घेणार। गरम करायला ठेवलेला आहे, त्यामध्ये सगळे मसाले घालून घ्यायचे आहेत आणि आपल्याला सुगंध येईपर्यंत, छान हलका सुगंध येईपर्यंत छान भाजून घ्यायचे आहेत। फक्त गरम करून घ्यायचे नाहीत, छान भाजून घ्यायचे आहेत। मंद आचेवर छान भाजायचा आहे, म्हणजे एकदम मस्त असा चविष्ट मसाला तयार होतो। आपल्याला हा मसाला घातला की दुसरे कोणतेही मसाले घालायची गरज पडत नाही जास्त। इथे बघू शकता हे छान असं भाजून घ्यायचं आहे। इथे बघा एकदम मंद आचेवर सतत हलवत आपल्याला मस्त असं भाजून घ्यायचं आहे। इथे बघा छान असं या पद्धतीने मी भाजून घेतलेलं आहे, छान सुगंध यायला लागलेला आहे। आता हे मी प्लेटमध्ये काढून घेणार आहे। हे मी प्लेटमध्ये काढून पूर्ण थंड झालेलं आहे, बघू शकताय। पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे। छोट्या आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि एकदम बारीक असं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। इथे बघू शकताय मी झाकण लावून एकदम बारीक असं हे वाटून घेते, बघू शकताय। छान असं बारीक वाटलेलं आहे बघा, बारीक वाटलेलं आहे। आता हे बाजूला ठेवून देऊया, हा मसाला मी काढून घेणार आहे। आता आपले छोले पण छान असे 4 ते 5 शिट्ट्या करून मी कुकर थंड करायला ठेवला होता। कुकर थंड झालेला आहे, शिट्ट्या झालेल्या आहेत। आता त्यातली पोटली बाहेर काढायची आणि छोले आपले कसे शिजले ते बघायचे। छोले बघा तुम्हाला दाखवते, एकदम मऊसूद असे शिजलेले आहेत, मस्त असे छान भिजले होते। त्यामुळे 4 ते 5 शिट्ट्यामध्ये छान असे शिजलेले आहेत। थोडेसे मॅश करून घ्या। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मसाला केला होता ते काढून घ्यायचं आणि त्याच भांड्यामध्ये थोडेसे छोले घालून मी फिरवून घेणार आहे। तुम्ही कच्चे फिरवून घेऊ शकता किंवा असे शिजल्यानंतर सुद्धा फिरवून घेऊ शकता। दाटसर अशी भाजी तयार होते बघा। असं थोडेसे छोले आपण शिजलेले काढून असे फिरवून घेणार आहे, छान असं फिरवून घ्यायचं। इथे बघा छोले एकदम बारीक असं करून घेतलेले आहेत। भाजीमध्ये छान चव पण लागते आणि भाजी छान दाटसर होते बघा। इथे बघू शकताय। आता इथे बघू शकताय मी 1 चमचा, 1 ते 2 तमालपत्र घेतलेले आहेत मी इथे, 1 चमचा मी इथे जिरे घेतलेले आहेत, पाव चमचा मी इथे हळद घेतलेले आहे आणि पेस्ट घेतलेले आहे बघा, आले लसूण पेस्ट। आणि इथे मी 2 चमचे कश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेले आहे, बघू शकताय। 1 चमचा आमचूर पावडर, चवीनुसार मीठ, 1 टेबलस्पून कसुरी मेथी भाजून छान घेतलेले आहे, 3 कांदे मीडियम साईजचे बारीक करून घेतलेले आहेत आणि 2 टोमॅटो घेतलेले आहेत मीडियम साईजचे, कोथिंबीर घेतलेली आहे थोडी। आता आपण याला छान असं भाजी बनवून घेणार आहे। त्यामुळे कढईमध्ये 2 चमचे मी तूप घालून घेते, साजूक तूप। मी ते तूप आणि तेल दोन्ही थोडं थोडं वापरणार आहे। तुम्ही सगळं तूप घाला किंवा सगळं तेल घालू शकता। इथे बघू शकता 2 चमचे तूप घातलेलं आहे। तूप छान असं वितळलेलं आहे, गरम झालेलं आहे। आता त्यामध्ये जे जिरे घेतलेले आहेत 1 चमचा आपण ते घालून घ्यायचे। जिरे छान असे फुलले की त्यामध्ये आपण तमालपत्र घेतलेले आहेत 2 ते घालून घ्यायचे। इथे मी तोडून घालते तमालपत्र बघा या पद्धतीने।
तमालपत्र पण असं आपल्याला 5 ते 10 सेकंद परतून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये आपल्याला पेस्ट घालून घ्यायची आहे. आले लसूण पेस्ट जी घेतलेली आहे 1 चमचा आपण ती घालून घ्यायची. आता ही आपल्याला 2 मिनटं परतून घ्यायची आहे. आले लसूण पेस्ट 2 मिनटं परतलेली आहे. त्यामध्ये मी जो 3 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत बघा, एकदम बारीक असे कट करून घ्यायचे. आणि कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. हलक्याशा सोनेरी रंगावर कांदा सतत हलवत आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. आता इथेच बघा मी थोडंसं तेल घालून घेते. 2 चमचे एक पळीवर तेल घातलेलं आहे, बघू शकताय तुम्ही. आता तेल घातल्यानंतर गॅस मोठा करायचा. तेल गरम झाले की मग आपण गॅसची फ्लेम कमी करायची आहे. इथे बघू शकता गॅस मी हाय केलेली आहे फ्लेम. आणि थोडंसं तेल गरम झालं की मी गॅसची फ्लेम कमी करणार आहे. कांदा छान भाजून घेणार आहे बघा. ही प्रोसेस तुम्ही कांदा घालायच्या आधी सुद्धा तेल घालून घेऊ शकता. इथे बघू शकताय कांदा आपला चांगला परतलेला आहे मस्त हलक्याशा सोनेरी रंगावर. आता त्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचे आहे. 2 मीडियम साईजचे टोमॅटो कट करून घेतलेले घालून घ्यायचे. टोमॅटो छान असे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत. इथे बघू शकता आता टोमॅटो पटकन मऊ होण्यासाठी इथे मी झाकण ठेवून याला शिजवून घ्यायचं आहे. पण 2-2 मिनिटांनी असं हलवून घ्यायचं आहे, म्हणजे झाकण ठेवून छान असे शिजवायचं. नंतर हलवून घ्यायचं म्हणजे टोमॅटो पटकन असे मऊ होतात, छान शिजले जातात. इथे बघू शकता 2-2 मिनटं छान असं मी झाकण ठेवून याला मऊ छान शिजवून घेतलेलं आहे. छान टोमॅटो मऊ झालेले आहेत, बघू शकताय तुम्ही. आता त्यानंतर आपल्याला जे छोले आपण शिजलेले पेस्ट करून घेतलेली आपण वाटून घेतलेली ती घालून घेतलेलं आहे. मिक्स करून घ्यायचं. या पद्धतीने छान चव लागते बघा. परतून घ्यायचं. हे मिक्स करून झाल्याच्या नंतर आता आपण यामध्ये पाव चमचा हळद घेतलेली आहे ती घालून घ्यायची. आणि जी आपण कश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे 2 चमचे ती घालून घ्यायची आहे बघा. हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे मी. यामध्ये बघा हळद घालून घेते यामध्ये आणि मिरची पावडर पण घालून घेते. आणि यामध्ये थोडीशी आपण कसुरी मेथी 1 चमचा घेतलेली आहे गरम करून थोडीशी बारीक करून. त्यातली अर्धी कसुरी मेथी आत्ता घालते ना, अर्धी नंतर घालायची आहे आपल्याला. थोडीशी घातलेली आहे बघा, थोडी नंतर घालायची. हे मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं मिक्स करून, म्हणजे मसाले छान असे परतले जातात बघा. थोडंसंच पाणी घालून घेते. इथे बघू शकताय आता जो आपण छोलेचा मसाला बनवून घेतलेला आहे तो पण इथे आता अर्धा घालणार आहे, नंतर आपण अर्धा घालणार आहे बघा. छान चव लागते या पद्धतीने बनवून बघा भाजी. छोले मसाला मी आता अर्धा घालून घेते. यामध्ये काढून घेतलेला आहे वाटीमध्ये तो घालून घेते बघा. थोडा नंतर घालणार आहे. मिक्स करून घ्यायचा छोले मसाला. यामध्ये कोथिंबीर पण घालून घ्यायची आहे थोडी आपल्याला यामध्ये. आणि जे छोले आपण शिजवून घेतलेले आहेत ते पण घालून घ्यायचे यामध्ये व्यवस्थित असं. इथे बघू शकताय शिजलेले छोले पण घालून मी मिक्स करून घेणार आहे. इथे बघू शकताय सगळे छोले व्यवस्थित असे घालून घेते बघा. आणि मिक्स करून घ्यायचे आहेत सगळ्या मसाल्यांमध्ये व्यवस्थित असं आपल्याला. इथे बघू शकताय सगळे छोले घातलेले आहेत. मिक्स करून घेते बघा या पद्धतीने व्यवस्थित असं मिक्स करून घेते. अजून थोडंसं मी पाणी घालते बघा. हे थोडंसं दाटसर वाटते आपल्याला, त्यामुळे अजून थोडंसं मी पाणी घालून घेते. मी थंडच पाणी घालणार आहे. तुम्हाला हवं असेल तर गरम पाणी घालू शकता. कन्सिस्टन्सी बघून तुम्ही पाणी घालू शकता. याचे तुम्हाला घट्ट पातळ जशी हवी तशी बघा. या पद्धतीने आपण छोले अजून थोडेसे मसाल्याबरोबर शिजवणार आहे, त्यामुळे अंदाजाने पाणी घाला. थोडंसं मीठ घातलेलं आहे. छोले शिजताना पण मीठ घातलं होतं, त्या अंदाजाने मीठ घाला. आता छान असं आपल्याला याला उकळी काढून घ्यायची आहे. इथे बघू शकताय याला उकळी यायला लागलेली आहे. इथे बघू शकता याला उकळी यायला लागलेली आहे. मी मिक्स करून घेते. आता आपल्याला याला उकळी आल्याच्या नंतर कसुरी मेथी आपण जी राहिलेली अर्धी ती घालून घ्यायची. यामध्ये आमचूर पावडर आपण 1 चमचा आमचूर पावडर घालणार आहे यामध्ये. इथे बघू शकता याला उकळी छान आलेली आहे. आता मी आमचूर पावडर, कसुरी मेथी आणि उरलेला छोले मसाला आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेते. कसुरी मेथी राहिलेली, छोले मसाला आणि आमचूर पावडर घातलेले आहे आपण. कोथिंबीर घालून घ्यायचं आहे आपल्याला. हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं छान चव लागते बघा. मिक्स करून घ्या या पद्धतीने. मिक्स केलेलं आहे आणि कोथिंबीर पण घालून मी याला झाकण ठेवून छान असं
5 ते 6 मिनटं छोले आपण मसाल्यांबरोबर शिजवून घेणार आहे बघा. छान असे शिजले जातात आणि चव छान लागते बघा. मी झाकण ठेवलेलं आहे. 5 ते 7 मिनटे मी छोले छान असे शिजवून घेतलेले आहेत बघा. मसाल्यांबरोबर मस्त असं दाटसर भाजी तयार झालेली आहे. सुगंध दरवळत आहे बघा सगळीकडे. एकदम ताजा मसाला आपण बनवून ही भाजी केलेली आहे, त्यामुळे सुगंध एकदम छान असा दरवळतोय बघा मस्त. म्हणून तुम्ही छोले बनवून बघा, मस्त एकदम टेस्टी लागतात बघा. छान भाजी आपली तयार झालेली आहे. मी इथे याच्यावर तडका घालून घेणार आहे एक छान असा. इथे बघा पॅनमध्ये ऑप्शनल आहे तडका घालणं. इथे पॅनमध्ये 2 चमचे मी इथे तेल घालून घेते बघा. तडक्यासाठी मी थोडेसे मिरचीचे असे तुकडे करून घेतलेले आहेत आणि थोडे आलं असं घेतलेलं आहे. मिरची आणि आलं परतून मी यावर असं तडका देऊन घेते. ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर लसूण पण घालू शकता. अशी सुद्धा भाजी खाऊ शकता किंवा तडका घालून खाऊ, छान चव लागते बघा. मस्त असं तडका यावर घालून घेतलेला आहे. मी गॅस इथे बघा मिक्स करून बंद करून घेतलेला आहे बघा. छान अशी चव लागते भाजी, मस्त अशी झणझणीत चमचमीत एकदम छान अशी तयार झालेली आहे. तुम्ही नक्की या पद्धतीने छोलेची भाजी नक्की बनवून बघा. एकदम छान तयार झालेली आहे, बघू शकता दाटसर एकदम मस्त. तुम्ही ही भटुऱ्यांबरोबर खावा, पुरीबरोबर खावा.